मराठी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. हे पहा, आमच्या सौभाग्यवतीच्या दिवसच्या कंटेस्टच्या मैत्रिणी खास आवडी पॅलेसला भेट देण्यासाठी आलेले आहे. महाबळेश्वरचा सनसेट पाहण्यासाठी उर्फ आवडी टेरेसवरून दिसणारा सनसेट पाहण्यासाठी आम्ही टेरेसवर आलेलो आहोत. आता पहा तोपर्यंत आवडी पॅलेसचा परिसर. आता सर्वसाधारण या आवडी पॅलेसच्या आजूबाजूला तुम्हाला ऊस, केळी, आता हे आवडी शिवारातील केळी गेलेली आहे, पाठवणी झालेली आहे आणि आता थोड्या दिवसात हे मूळ बुंदा गोड कापून टाकलं जाईल अर्ध्यातून आणि त्यानंतर त्याच्या पिलांची वाढ केली जाईल. आवडी शिवाराच्या आजूबाजूच्या परिसरातील ऊस, केळी या पिकांची आपण माहिती घेत आहोत. महाबळेश्वरला वाऱ्याची झळ लागत नाही तशी झळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आवडी टेरेसवरून घेतलेल्या आवडी परिसरातील भेट. छोट्या छोट्या शाळांचे विद्यार्थी खास परिसर भेटीसाठी या ठिकाणी येत असतात. ऊसाचं क्षेत्र अलीकडं ऊस शेतीमध्ये थोडंफार गलथान कारभार व्हायला लागलेला आहे, त्यामुळं आता लोक केळी पिकाकडे वळलेले आहेत. आपलं हे आता दिसणारं समोर दिसणारं क्षेत्र आहे हे आलं आहे. उद्या गुरुवारी आपण हे आलं काढणार आहोत. यातील 700 किलो आलं आपण पुढील नवीन क्षेत्रामध्ये लावणार आहोत. राहिलेलं उर्वरित आल्याचं बियाणं आपण विकणार आहोत. बाजारभावाप्रमाणे जो दर आहे त्या दराप्रमाणे आपण आलं बी विकणार आहोत. ज्या गरजूंना आलं बी पाहिजे त्यांनी आवडी शिवारामध्ये यावं, स्वतःच्या नजरेनं पाहून घ्यावं आणि घेऊन जावं आणि आल्याचा विस्तार करावा. हे आहे आवडी शिवाराच्या आजूबाजूचा परिसर. जीवसच्या कंटसच्या दोन्ही मैत्रिणी त्यांच्या गप्पा सुरू आहेत. किती बोलावं आणि किती हसावं हाच त्यांचा उपक्रम सुरू आहे. पहा, संपूर्ण शुद्ध हवा आवडी पॅलेसच्या टेरेसवरून तुम्हाला पाहायला मिळेल. येणारा पाहुणा टेरेसवर आला की स्वतःचं फोटो सेशन करतो, हवा खातो आणि खास सनसेटसाठी या दोन्ही मैत्रिणी आवडी पॅलेसच्या टेरेसवर आलेल्या आहेत. बघा, त्यांच्या 1985च्या बॅचच्या सर्व मैत्रिणींना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. केळी आहे, चिप्स पार्टी करायला यावं हेच आवडी चॅनलच्या सर्वांची विनंती. यांना आपण पाठीमागील कार्यक्रमामध्ये पाहिलेलं आहे. माध्यमिक शिक्षक म्हणून यांनी 39 वर्षे सेवा केलेली आहे आणि त्यांच्या कार्यक्रमाचे आपण सेवानिवृत्तीचे कार्यक्रमाचे व्हिडिओ आपण सादर केले आहेत. या चव्हाण मॅडम या ठिकाणी आवडी पॅलेसच्या टेरेसवर खास हवा खायसाठी आलेले आहेत. ठीक आहे, बघा त्यांना कशी हवा वाटते, सनसेट पॉईंट कसा वाटतो. हा मॅडम, बोलावं जरा. अतिशय सुंदर आवडी पॅलेस पण सुंदर आहे आणि आवडी पॅलेसच्या वर बरसात करणारी हवा तर महाबळेश्वरला सुद्धा झक मारेल अशी आहे. अरे वा वा, शुद्ध शब्द वापरला, झक मारेल अशी हवा आता हवा आहे या ठिकाणी. आणि त्यात सरांचं कोणी पण येऊ दे, जे आदरातिथ्य आहे, सरांचा जो मित्रपरिवार आहे आणि माझी मैत्रीण त्याला साथ देणारी, आणि कुणी येऊ देत, निवांत राहू देत, मस्त मजा करू देत, असं सरांचं एक गणित आहे मस्तपैकी. आणि ते तर रिटायर झाल्यानंतर 8 वर्ष झाले तर रिटायर. हो, यस यस. तर अगदी सगळा वेळ असा म्हणजे मस्तपैकी त्यांनी व्यतीत करायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्याकडून खरोखर आदर्श घेण्यासारखं आहे. अगदी मजेशीर आहेत दोन्ही. म्हणजे लैला मजनू म्हणा की शुद्ध भाषा. हे बुढे लैला मजनू मजेत आहे. ते आमच्या मॅडमच्या लैला काय सांगतात बघूया. लैला मजनू इंटरव्ह्यू घ्यायला आलेलं आहे. लैला काय बोलते बघा. बोल बाई बोल. आवडी पॅलेस पण छान आहे. आवडी पॅलेसच्या सभोवतालची हवा पण अतिशय सुंदर आहे. तुम्ही सर्वांनी यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. ठीक आहे, आवडी पॅलेसच्या सौभाग्यवती यांनी सर्व मैत्रिणींना हवा खाण्यासाठी आणि खास कोणताही पदार्थ
करून खाण्यासाठी या ठिकाणी यावं. जरी गॅसची टंचाई झाली तरी या ठिकाणी जळण भरपूर आहे आणि एन्जॉय करायसाठी खास सर्व मैत्रिणी आपल्या सहकुटुंबासह यावं हीच आवडीच्या सर्वांची विनंती. ओके, या व्हिडिओमार्फतच 1985च्या शिवाजी D.Ed कॉलेज इस्लामपूरच्या सर्व मैत्रिणींना आणि त्यांच्या मिस्टर आणि बच्चे कंपनीला थोडक्यात सर्वांचा फॅमिली पॅक घेऊन या ठिकाणी एन्जॉय करायला यावं हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता सूर्यास्त झालेला आहे. ठीक आहे, आपण सूर्यालाही वंदन करून या ठिकाणी थांबू. ओके.